गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मागच्या तासामध्ये आपण अभ्यासलं होतं की बंडू नाना यांनी जे स्वतः संशोधन करून जे लोहाराकडून त्यांनी कुलूप बसवून घेतलं होतं की त्याचं वैशिष्ट्य असं होतं की ते लावताना त्याला किल्ली लागत होती. चावीची आवश्यकता पडायची कधी लावताना कुलूप लावताना, परंतु उघडताना मात्र हिसडा दिल्याबरोबर म्हणजे जोरात त्याला ओढल्याबरोबर काय व्हायचं, ते कुलूप उघडायचं. म्हणजे असा साधा विचारसुद्धा त्यांच्या मनात आला नाही आणि ते कुलूप त्यांनी त्या तिजोरीला लावलं आणि शेवटी जे घडायचं होतं अनुमानाप्रमाणे काय झालं, ते चोरी झाली. आणि यावर बंडू नानांचं म्हणणं काय होतं की आमच्याकडे चोरसुद्धा देश बुडवे आणि कलेला आश्रय न देणारे असतात. अशा प्रकारे त्यांचा अतिशय तिळपापड झाला. नंतर मग त्यांनी काय केलं पुढं की नानांनी तिजोरीस घंटेचे कुलूप लावले. जे घंटा वाजायचं कुलूप त्यांनी लावलं व ती आपल्या निजायच्या खोलीत नेऊन ठेवली. ते म्हणाले की ती घंटी जी आहे ते आपल्या निजायच्या झोपायच्या खोलीत त्यांनी ठेवलं. आता मात्र चोर माझ्या हाती निसंशय सापडणार. आता कसंही करून चोर माझ्या हाती लागणारच. बेट्याला कळणारसुद्धा नाही की किल्लीचा प्रयोग सुरू होताच घंटा वाजायला लागून घरातील सर्व मंडळी जमतील व तत्काळ त्याला कोतवाल चावडी दिसेल. म्हणजेच काय की जर चोर किल्ली उघडून म्हणजे किल्ली घेऊन जर ती तिजोरी उघडू लागला तर इकडं काय होईल, घंटा वाजायला लागेल. जी घंटा बंडू नानांच्या निजायच्या झोपायच्या खोलीत त्याने ठेवली होती आणि तो प्रयोग सुरू होताच किल्लीचा घंटा वाजायला लागून घरातील सर्व मंडळी तात्काळ उठतील, जमतील आणि त्याला कोतवाल चावडी दिसेल. म्हणजे ताबडतोब त्याला पकडून मी त्याला पोलिसाच्या समोर हजर करेल. घंटेच्या आवाजाबरोबर जसा घंटेचा आवाज येईल की मी ताडकन उठून त्याच्या मानगुटीस बसलोच समजा. मी ताडकन उठून काय करेल, त्याच्या मानगुटीवर जाऊन बसेल, म्हणजे लगेच मी त्याला पकडेल. असं इथं बंडू नाना असा यांचा काय विचार आहे. हा विचार आम्हालाही पसंत पडला, हा विचार लेखकालाही पसंत पडला. ज्या दिवशी ते कुलूप लावण्याचा बेट ठरला, त्याच दिवशी रात्री आम्हाला घंटानाद ऐकू आल्यामुळे आम्ही बंडू नानांच्या निजायच्या खोलीत गेलो. तो काय चमत्कार सांगावा. बंडू नाना स्वतः उजव्या हाताने तिजोरीचे कुलूप उघडत असून डाव्या हाताने आपलाच उजवा हात जोराने पकडून चोर चोर म्हणून ओरडत आहेत. म्हणजे बघा की काय झालं की जेव्हा ते स्वतः ते कुलूप उघडू लागले तेव्हा मात्र ते घंटानाद सुरू झाला आणि उजव्या हातानं ते किल्ल्या घेऊन ते तिजोरी उघडत असताना नंतर डाव्या हाताने त्यांनी आपलाच उजवा जो हात होता की ज्या हाताने ते तिजोरीचं कुलूप उघडत होते, तोच उजवा हात त्यांनी डाव्या हाताने धरून जोरात ते ओरडू लागले, चोर चोर म्हणून ते ओरडत होते. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी ज्या चोर जरी नसला तरी त्यांनी जरी ती किल्ली लावली तरी ती काय वाजत होती, ती घंटानाद होत असे. मग यानंतर पुढं काय घडलं की नंतर लवकरच आमच्या गावात लोकांची एक टोळी आली. म्हणजे गावामध्ये एक लोकांची टोळी आली. त्यांच्याजवळ चाकू, सुऱ्या, कुलपे वगैरे बरेच जिन्नस विकण्यासाठी होते. ते गावामध्ये एक लोकांची टोळी आली होती की ज्यांच्याजवळ चाकू, सुऱ्या आणि कुलूप आणि असे बरेचसे जिन्नस म्हणजे काय वस्तू विकण्यासाठी होते. त्यांच्याजवळची बहुतेक कुलपे बंडू नानांनीच विकत घेतली व घरातील सर्व जुनी कुलपे काढून त्यांनी त्यांच्या जागी या नवीन कुलपांची स्थापना केली. म्हणजेच काय की ही जी काही टोळी आली होती लोकांची, त्यांच्याकडची जे काही बहुतेक कुलपं होती ती बंडू नानांनीच विकत घेतली आणि घरातील सर्व जी काही जुनी कुलपं होती त्यांनी ती काढली आणि त्या ठिकाणी अशी ही जी नवीन त्यांच्याकडून विकत घेतलेली कुलपं होती ते नवीन कुलपं त्यांनी लावली, स्थापना केली, म्हणजे नवीन कुलपं बसवली.
कर्मधर्म संयोगाने एक नाटक मंडळीही याच सुमारास आमच्या गावात आली होती. म्हणजे संपूर्ण कर्मधर्म संयोग म्हणजे काय की एक प्रकारे सर्व बाजूने काय आहे, एक संयोग जुळून येणे, एखादं कार्य जुळून येणे. म्हणजे त्याच काळामध्ये काय झालं की जेव्हा ही अशी लोकांची टोळी आली होती आणि त्यांच्याकडून बंडू नानांनी जी काही अनेक कुलपं घेतली होती आणि सर्व जुनी कुलपं काढून त्यांनी त्या ठिकाणी नवीन कुलपांची स्थापना केली होती, त्याच दरम्यान एक नाटक मंडळी त्याच सुमारास त्या गावात आली होती. तिचा पहिला प्रयोग सुभद्राहरण अथवा चौर्य विपाक त्याच दिवशी होता. म्हणजे एक संगीत नाटक आहे हे सुभद्राहरण किंवा चौर्य विपाक, एक संगीत नाटक आहे जुनं, की तो सुद्धा प्रयोग त्या दिवशी होता. यास्तव म्हणजे काय, म्हणून आपली सर्व मंडळी बरोबर घेऊन बंडू नाना निर्भय चित्ताने नाटकाला गेले. म्हणजे म्हणून सर्व घरातील मंडळी म्हणजे सर्व नातेवाईक त्यांचं कुटुंब जे होतं ते निर्भय चित्ताने म्हणजे अतिशय न घाबरता, चित्त म्हणजे मनाने ते नाटकाला गेले. जाताना त्यांनी म्हटलेसुद्धा की त्यांनी मनातल्या मनात म्हटलेसुद्धा की आता चोरांना म्हणावे की या कशी चोरी करता ती पाहू. तुमच्या बापजन्मीसुद्धा अशी तऱ्हेतऱ्हेची कुलपे तुम्ही पाहिली नसतील. म्हणजे बापजन्मीसुद्धा म्हणजे काय, पूर्ण जन्मामध्ये सुद्धा तुम्ही अशा तऱ्हेतऱ्हेची कुलपं तुम्ही पाहिली नसतील आणि तुम्ही चोरी करून दाखवा, असं जणू काही आव्हान त्यांनी इथं चोरांना दिलं. कोणी, बंडू नाना यांनी. आणि बंडू नानांनी ही सर्व जी काही कुलपं होती ती ह्या गावात आलेल्या एका टोळीकडून त्यांनी ती घेतली होती आणि सर्व जुनी कुलपं काढून त्या ठिकाणी नवीन कुलपांची स्थापना केली होती. आणि त्यामुळे त्यांना विश्वास होता की आता कोणताही चोर चोरी करू शकणार नाही. नाटक आणि निर्भय चित्ताने मग ते कुठं गेले, त्या नाटकाला. नाटक सकाळी 5 वाजता आटोपले. म्हणजे सकाळी 5 वाजता ते नाटक संपलं. संध्याकाळी जेव्हा ते नाटक बघण्यासाठी ते गेले होते, नाना परत येऊन पाहतात तो सर्व पेट्यांची कुलपे जशीच्या तशी असून आतील माल मात्र चोरीस गेलेला. म्हणजे जी काही कुलपं होती ती जशाला तशी होती, ती कोणी उघडली नव्हती किंवा म्हणजे काही तोडलेली फोडलेली असं अजिबात नव्हतं, परंतु आतला माल मात्र चोरीला गेलेला होता. शोध करता ही टोळीही पळून गेलेली आढळली. जेव्हा त्यांनी शोध घेतला तेव्हा ही जी टोळी होती गावात आलेली, आपण बघितलं की गावात लोकांची एक टोळी आली होती की ज्यांच्याकडून बंडू नानांनी ही सर्व कुलपं त्यांनी घेतली होती. ती टोळी ही पळून गेलेली आढळली. त्यावरून उघड असे अनुमान निघाले की ह्या लोकांनीच म्हणजे ह्या टोळी जी होती त्या लोकांनीच बिचाऱ्या भोळसर नानांकडे आपली सर्व कुलपे खपवून पुढे रात्री अनायासे त्यांनी स्वतःच्याच किल्ल्यात चालवून माल लांबवला. म्हणजे ह्याच लोकांनी काय केलं, भोळसर नानांकडं ही सर्व कुलपं खपवली. म्हणजे काय, विकली त्यांनी कुणाला, बंडू नानांना. आणि पुढं रात्री अनायासे अचानकपणे त्यांनी स्वतःच्याच त्या किल्ल्या, त्याच्यात जे काही डुप्लिकेट चाब्या असतील त्या त्यांनी वापरून त्यांनी काय केला, तिथला माल सर्व लांबवला. म्हणजे त्यांनी चोरी केली. म्हणजे हा त्यांचा काय होता, अगोदरच त्यांची ही योजना होती जी पूर्णपणे यशस्वी झाली. आणि त्यांनी ती यशस्वी कुणावर केली, बिचाऱ्या भोळसर नानांकडे. आणि अशा प्रकारे सुदैवाने त्या रात्री बंडू नानांचे कुटुंब त्यांच्या ताकदीस न जुमानता आपले सर्व दागिने अंगावर घालून नाटकाला गेले होते. ते बंडू नानांची काय होती, ताकीद होती की एक आदेश होता त्यांचा की कोणतेही दागिने वगैरे अंगावर घालून जाऊ नये. जे महागाचे असतात आहे ना, मौल्यवान असे दागिने, ते तुम्ही घरीच तिजोरीमध्ये व्यवस्थित सुरक्षित राहतील. परंतु तरीसुद्धा कुटुंबाने काय केलं होतं की जे काही सर्व दागिने होते त्यांनी अंगावर घातली होते आणि नाटकाला ते गेले होते. त्यामुळे तेवढे मात्र बचावले. म्हणजे नाहीतर ते सुद्धा काय झालं असतं, चोरीला गेलं असतं. आणि यापुढे बंडू नानास नेहमी त्यांच्या कुटुंबाने टोमणे मारायचे की दागिने घालण्याच्या
माझ्या हौशीबद्दल आपण सदा मला दोष लावत होता, पण शेवटी आपल्या कुलपांपेक्षा माझ्या हौशीनेच आपल्या मिळकतीचा बचाव केला. म्हणजे कुटुंब जे होते ते कुटुंब काय, त्यांना नेहमी टोमणं मारायचं किंवा त्यांची पत्नी त्यांना टोमणं मारायची की तुम्ही दागिने घालण्याबद्दल, माझ्या हौशीबद्दल तुम्ही सदा मला दोष लावता, म्हणजे नेहमी तुम्ही नावं ठेवता की काय तुम्ही दागिने घातले पाहिजे किंवा घालतेस, हे जे तुम्ही बोलता. परंतु तुमच्या कुलपांच्या हौशीपेक्षा, तुमच्या कुलपांच्या छंदापेक्षा काय झालं की माझ्या हौशीने, दागिने घालण्याच्या हौशीने मात्र आपल्या मिळकतीचं, आपण जे काही मिळवलं होतं, जे काही आपण जमवलं होतं, तर त्याचा बचाव केला, नाही तर हे सर्व दागिनेसुद्धा चोरीस गेले असते. आणि अशा प्रकारे बिचारे बंडू नाना तरी यावर काय बोलणार. म्हणजे असं जेव्हा कुटुंब टोमणा मारायचे, त्या कुटुंबाच्या टोमणाला त्यावर त्यांना काही उत्तर देता येत नव्हतं आणि त्यांच्या तोंडाला आपोआपच कुलूप बसले आणि त्यांना आपोआपच त्यांच्या तोंडाला काय बसायचं, कुलूप बसायचं, त्यावर ते काहीही बोलू शकत नव्हते. तर अशा प्रकारे आपण बघितलं की बंडू नाना आणि त्यांच्या कुलपांचा, वेगवेगळे कुलपं जमवण्याचा त्यांचा छंद, आणि ह्या छंदापायी त्यांच्यावर जे जे चमत्कारिक प्रसंग घडले आणि चोऱ्या झाल्या, आणि शेवटी मात्र जी काही त्यांची मिळकत होती, जी काही त्यांची जमापुंजी जी होती, त्यांची जमवलेले पैसे, रक्कम, जे दागिने होते, ते तरी त्यांच्या कुटुंबाच्या हौशीमुळं, त्यांनी ते सर्व अंगावर घातल्यामुळं ते वाचले. तर असे हे चमत्कारिक प्रसंग आपण बघितलं की ह्या पाठामध्ये त्यांच्यावर कसे घडलेले आहेत. या पाठाबद्दल कोणाला काही अडचण असली तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, धन्यवाद.